नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण टमाटा व बटाट्यापासून चमचमीत अशी भाजी बनविणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशोप। आता आपण यांना लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपल्या धने, जिरे व बडीशोपला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे सर्व थंड करून मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घेणार आहोत। आता आपले हे थोडे जाडसर असे वाटून झाले आहे। आता इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून हिंग, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेले धने, जिरे व बडीशोप यांची पावडर टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर। आता आपण या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत। दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये 4 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपले टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत हे टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर आता आपण आपल्या कढईवरचे झाकण काढून टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहेत का एकदा चेक करून घेऊ। आता आपले टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहे। आता आपण यामध्ये 2 मीडियम साईजचे शिजवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कढईवर 5 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून हे बटाटे चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपल्या बटाट्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण ही भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी 10 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत। आता आपण या कढईवरचे झाकण काढून यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत। कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटांपर्यंत उकळून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आता आपली टोमॅटो व बटाट्याची भाजी तयार आहे।
जर टमॅटो व बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.